पळसुले रात्रीचे 10 वाजता आहेत. 10च्या बातमीपत्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. दिवसभरातल्या सगळ्या महत्त्वाच्या घडामोडींचा घेऊया सविस्तर आढावा. राज्यातील 246 नगरपरिषदा आणि 42 नगरपंचायतींच्या निवडणुकीत भाजपचाच वरचष्मा पाहायला मिळतोय. 288 पैकी 124 जागांवर भाजपचे उमेदवार नगराध्यक्षपदी निवडून आले. यामध्ये 34 पैकी 32 जिल्ह्यांमध्ये भाजपचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार विजयी झाले. फक्त नंदुरबार आणि हिंगोली जिल्ह्यात भाजपची पाटी ही कोरी राहिली. भाजप पाठोपाठ शिंदेंची शिवसेना निकालामध्ये दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष ठरला. शिंदेंच्या शिवसेनेचे 61 नगराध्यक्ष निवडून आले. त्यानंतर अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे 36 उमेदवार नगराध्यक्षपदी विजयी झाले. दरम्यान विधानसभेच्या निवडणुकीप्रमाणे या निवडणुकांमध्ये महाविकास आघाडीला मोठा धोबीपछाड मिळाला. महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांचा मिळून 50चा आकडाही त्यांना पार करता आलेला नाही. तिन्ही पक्षांचा मिळून फक्त 47 जागांवर विजय झाला. त्यामध्ये काँग्रेसला 27, ठाकरे सेनेला 8 तर पवारांचे 12 उमेदवार नगराध्यक्षपदी विजयी झाले. या निकालावर मुख्यमंत्री फडणवीसांनी काय प्रतिक्रिया दिली ती आपण पाहूया. 2017 साली आम्ही नंबर 1चा पक्ष होतो. त्यावेळी आमचे 1602 नगरसेवक होते. आता त्याच्यात दुपटीपेक्षा जास्त 3325 नगरसेवक हे भारतीय जनता पक्षाचे निवडून आलेले आहेत. त्यामुळे एकूण जी नगरसेवकांची संख्या आहे त्याच्या 48% एकट्या भाजपचे नगरसेवक हे निवडून आलेले आहेत. याचा अर्थ प्रचंड मोठं जनसमर्थन आम्हाला मिळालेलं आहे. या निवडणुकीमध्ये मी पूर्ण सकारात्मक प्रचार केला. एकाही सभेमध्ये एकाही व्यक्तीच्या विरोधात, एकाही पक्षाच्या विरोधात, एकाही नेत्याच्या विरोधात बोललो नाही. केवळ विकासावर मतं मागितली. आम्ही काय केलं हा ट्रॅक रेकॉर्ड सांगितला. आम्ही काय करणार आहोत याची ब्ल्यूप्रिंट मांडली आणि त्याला अतिशय चांगला प्रतिसाद हा सर्व लोकांनी दिला. आमचे जे सहयोगी आहेत श्री एकनाथराव शिंदेजी, श्री अजितदादा पवारजी यांचंही मनापासून अभिनंदन करतो. त्यांच्याही पक्षांनी अतिशय चांगला परफॉर्मन्स दिलेला आहे. एक प्रकारे विधानसभेचा परफॉर्मन्स हा आम्ही रिपीट केलेला आहे. महाराष्ट्रातल्या भाजपच्या या यशानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्विट करून कार्यकर्त्यांचं कसं अभिनंदन केलं ते आपण पाहूया. महाराष्ट्र विकासाच्या पाठीशी ठामपणे उभा आहे असं ट्विट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेलं आहे. नगरपरिषद नगरपंचायत निवडणुकीत भाजप महायुतीवर विश्वास दाखवल्याबद्दल मी जनतेचा ऋणी असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. प्रत्येक नागरिकाच्या आकांक्षा पूर्ण करण्यासाठी नव्या ऊर्जेनं काम करण्यासाठी वचनबद्ध आहोत असं मोदींनी म्हटलंय. भाजप आणि महायुतीच्या तळागाळापर्यंत मेहनत घेतलेल्या सर्व कार्यकर्त्यांचं कौतुक आहे. नगरपरिषद आणि नगरपंचायत